चला 2 बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत केबीएम स्पोर्ट्स वसे संघाने, सातोली संघाने. चला लवकर. बघा दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले आहेत आणि दोन्ही संघ पाहिलं तर 4 पॉईंटवर जाऊन पोहोचले आहेत. म्हणजे यातून जो संघ विजयी होईल तो नक्कीच टॉप करेल, टेबल टॉपर ठरला जाईल आजच्या दिवसातील. सलमीचे 2 बॅटर पाहतोय. आकाश धानवी मॅन इन फॉर्म आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण महेंद्र कांबळी आणि बॉलिंग ट्रॅक वरती अतुल ठाकरे ज्याने आजचा दिवस पूर्णपणे गाजवलाय तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय आता. आकाश वर्सेस अतुल. पहिला बॉल घेऊन अतुल लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय पहिल्याच बॉल वरती आकाश धानवीच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार चौकार 4. पहिलाच बॉल पाहिला आपण तर जबरदस्त फाटका. बेस्ट वर्सेस बेस्ट मात्र हा मुकाबला पाहायला मी मित्रांनो. ज्या अनुषंगाने मात्र हा पहिला फटका एक्झिक्यूट केला गेला, चौकार प्राप्त केलाय. अतुलवर मात्र आक्रमण पहिल्या बॉलवर आकाश दानवे. अतुल मात्र पाहिला करारा जवाब देईल का. दुसरा चेंडू धीमावता या वेळेला स्लोअर 1 मात्र चेंडू हाताळला गेला आणि मात्र आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंग ऑप्शनच्या बाहेर धीमा चेंडू फसवला गेला आणि फसवा चेंडू पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये नेमकं समीकरण काय पाहायला मिळाला तर बारी बारी सबकी बारी. पहिले ती बल्लेबाज की बारी, अब हे गेंदबाज की बारी आणि पडलेला आहे अतुल या वेळेला आकाशवर भारी आणि आकाशची विकेट जी मोठी आहे ना तीच मिळवली. काय म्हणशील दर्शन, ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अपस्टमच्या बाहेर थोडासा धीमा स्लोअर 1 गतीमध्ये मिश्रण आणि फील्ड प्लेसमेंट पाहतोय, खास करून फील्ड प्लेसमेंट आणि ही गेम प्लॅनिंग. बघा जयेश, कॅच नाही तरी मॅच होती. कारण आकाश दानवे सारखा फलंदाज जर लवकर डगावच्या आशाला पोहोचला तरी कुठेतरी धावा कमी लागल्या जातील यावेळेस बॅटिंग करणार संघाकडून. पण तो 9 बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना. सोहम दळवी येतोय. सोहम दळवी यांचा विचार केला तर पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघातून सातत्याने खेळताना पाहतोय. एक अष्टपैली कामगिरी केलाय, परंतु आता पण APL मध्ये केबीएम स्पोर्ट्स या संघातून 1 डाऊन येताना पाहतोय. यावेळेस UISTच्या भरपूर बाहेर 55 वाईट येतोय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतोय 5 वर जाऊन पोहोचते. अतुल थोडंसं दुखापत ग्रस्त आहे. नक्कीच मागच्या चेंडूवरती विकेट घेतली होती, त्या विकेटचं थोडंसं मला वाटते त्याची कंबर थोडीशी भरली आहे, त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडंसं रनअप शॉट केले गेले. यावेळेस बघा चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय यावेळेस अतुल ठाकरे यांनी. बघा दुखापत आहे परंतु चांगल्या टप्प्यावरती चांगला लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय गोलंदाज अतुल ठाकरे यांना. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय
लॉंग ऑन मध्ये आपण क्षेत्ररक्षक आहे बघा, त्यांच्याकडून मिस्टेक होते, चुकी होते, चुकीला माफी नाही. येतोय अजून एक 4 चौकार. या 4 धावांनी धावफलक पाहतो आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. बघा मिसफील्ड झाली होती आणि त्याला फायदा पुरेपूर मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. 4 आल्यात. अतुल वरती आक्रमण केलं जातंय. तो दुखापत आहे अतुल यांना जाणवतो सुद्धा, परंतु आता गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तर बॅट बॉल संपर्क झाला नाही. चांगला कमबॅक यावेळेस करताना पाहतोय आपण अतुल ठाकरे यांना. शेवटचा बॉल होता, परंतु पाहिलं तर शेवटचा चेंडू आला निर्धाव. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जय जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. महत्वाची विकेट जयेश इकडे पहिल्या ओव्हरमध्ये मिळालाय, परंतु आता महत्वाची विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. नेमकं आपण पाहिलं तर मग मोठी विकेट आकाशची मिळवून देणारा हा स्पेल, परंतु अतुलला थोडीशी दुखापत देखील जाणवते, इंजरीच्या सोबत मात्र तरी देखील गोलंदाजी कंप्लीट केली त्यांनी. आणि आता पाहिलं आपण तर मग केबीएम टीम कडे जे 2 बॅटर्स आहेत ना, सोहन असतील तर त्यानंतर महेंद्र, हे 2 बॅटर्स आता आपण पाहिलं तर मग आपल्या संघाला 9 या आकड्यावरून आता पुढे कशा प्रकारे घेऊन जात आहेत हे पाहावं लागेल. कारण की आपण पाहू शकतोय की दोन्ही टीम्सचा परफॉर्मन्स सुंदर झालाय, छान झालाय. सुरुवातीचे दोन्ही मॅचेस मात्र आपण पाहिले तर जिंकून आलेला, परंतु शीर्षवर आपण पाहिलं तर मग कोणता संघ येताना पाहायला मिळेल. डेफिनेटली त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग एका बाजूने केबीएम टीम तर दुसऱ्या बाजूने श्री साई समर्थ स्ट्रायकर्स. किरण केणे यांचा आतापर्यंत स्पॅल बघितला तर पहिल्या मॅचमध्ये 17, 1 विकेट. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग 5 आणि 1 विकेट. आतापर्यंत 2 विकेट आहेत त्यांच्या नावावर. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग आता कामन कडून बॉलिंग करत असताना सामना पाहिला आपण तर मग द ग्रेट महेंद्र म्हणू शकतोय. फुलटा चेंडू मेजवानी आणि फुलपैसा वसूल मात्र फाटका. पंजाचा इशारा या वेळेला आलाय चौकार. उलटा चेंडूची मेजवानी मात्र दिली दर्शन तिथे आणि ती स्वीकारली, कारण की जणू काही बॅटरने वाट पाहत होते या बॉलची आणि वाट लावली. नक्की चौकार आलाय. चौकारानंतर धावफलक पाहतोय पण वेगाने पुढे सरकलाय. यावर हाफ ट्रॅकवर होता, फटका फसलाय, मिस्टारिंग झाला, चेंडू जातोय सरळ नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 बघा काय झालं नेमका तर अकोट टप्प्याची लेंथ मिळाली होती. थोडस आपण पाहिलं तर मग प्रॉमिसिंग शॉट नव्हता, हा एज लागलं होतं. फाईन लेगचा खेळाडू घेऱ्यामध्ये होता. गतीने हाताळलेला चेंडू होता आणि त्याच चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर मग गॅप मिळणं गरजेची बाब होती आणि तो गॅप आला. महेंद्र आता कॉन्फिडेंटली मात्र दिसून येतोय. 2 चौकार वारंवार 2 वार या ओव्हरमध्ये 8 आल्यात पहिल्या 2 मध्ये. स्टेप आउट होऊन टक्कन उडवलाय रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर षटकार महेंद्र, ते बाहुबली शॉट 6. बघा 6 धाव्याने धावफलक वेगाने पुढे सरकलाय. महेंद्र बाहुबली सारखा आता खेळताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण केलाय गोलंदाज किरण केणेवर. यावेळेस बघा पंचांकडे अपील केली होती, पण अपील ती थोडीशी फेटाळली गेली. उत्साह जास्त होता पण तो आत्मविश्वास पाहिलं तर थोडंसं कमी होता जयेश. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने ती दात फेटाळली. लेगबायच्या रूपमध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. महेंद्रला आपण बघितलं तर जितकी गती दिली ना तर त्या गतीचा फायदा उचलतोय. यावेळी थोडासा टप्पा चांगला लेंथवर ठेवला सोहनला. आता मात्र मी ते स्ट्राईक मिस टायमिंग शॉट आपण पाहिलं. शॉट सिलेक्शन तर मोठं करायचं होतं, परंतु टॉप एज विकेट किपर अतुल ठाकरे फेम मध्ये
या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग पहिल्या 3 चेंडू मध्ये धावा आल्यात मोठ्या, परंतु उर्वरित आपण पाहिलं तर इथे विकेट मात्र मिळत असताना पाहायला मिळत आहे. किरणच्या खात्यामध्ये ही विकेट येताना पाहायला मिळत आहे आणि धक्का क्रमांक 2 केबीएम टीमला मैदानाच्या आतमध्ये सोहम दळवीला मात्र परतावं लागेल. कॉन्व्हॅन्ट द विकेट म्हणू शकतोय आणि की झेल उडाला होता तिकडे आणि विकेट किपरने आपण पाहिला तर तो पकडला गेला, टॉप एज झाला होता आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय रवी डवले येतोय. मागच्या मॅच मध्ये रवी याने आक्रमण केलं होतं, आक्रमक खेळी केली होती, तोच रवी डवले येतोय आता बॅटिंग मार्क वरती. डवला येतोय, सॉरी. किरणांचा बॉल हाफ ट्रॅक वर होता, पोल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी येतोय बिग शॉट, षटकार. रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच दखल घेतले त्याने आणि आल्या आल्या मात्र ठोकलेला षटकार. धावफलकावर 30 धावा अपूर्ण होताना पाहायला मिळतात. किरणच्या या ओव्हर मध्ये आलेल्या भरपूर धावा. तब्बल धावा आल्यात या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर 20 आणि 20 धाव्याने आता पाहिलं आपण तर चांगली स्थिती दिसून येते केबीएम या टीमची. महेंद्र 4 मध्ये 14, रवी 1 मध्ये 6 आणि मात्र आपण पाहिलं तर मग धावांचा अंबार, धावांचा मात्र आपण बघितला तर मग आलेख हा जोवड जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरणच्या ओव्हर मध्ये 20 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि तेच कारण आता मात्र ठरतंय की सरासरी मिळालेली आहे पहिल्या 2 ओव्हर मध्ये 15ची. नंबर 3 कॉलेज एंड कडून बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर अतुल ठाकरे. नंबर 2चा स्पॅल थोडंसं आपण बघितलं की पहिल्या ओव्हरमध्ये इंजुरी जाणवत होती, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं की शॉट रणपने गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू या ओव्हरचा, पहिला चेंडू पाहिला मिस टायमिंग हवेत, फिल्डर होते पोहोचले नाहीये तिकडे आणि मात्र चेंडू देखील गॅप मध्ये पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळतोय. धावा मिळाल्या 2, धावसंख्येचा आलेख 32च्या घरामध्ये. मग महेंद्रला बाद करण्याची संधी मात्र नक्कीच निर्माण करून दिली होती, परंतु संधी साधली नाहीये दर्शन इकडे. नक्कीच कॅच होता, पण तो कॅचला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. ते झेल सुटलाय, 2 धावा सुद्धा आल्या आहेत. अतुल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं जागा बनवली होती बॅटर महेंद्र कांबळे यांनी, पण तू कोणताच मोठा फटका खेळून दिला नाही यावेळेस अतुलने. अगोदर ओळखलं होतं महेंद्रांना, कोणतं त्यांनी स्टान्स घेतला होता आणि बॅटरला इकडे फॉलो केलं होतं गोलंदाज अतुल ठाकरे यांनी. चांगला चेंडू, एक सिंगल आले. सिंगलने धावफलक पाहतो 33 वर जाऊन पोहोचते. यावेळेस बघा डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता रवी डवला यांनी, परंतु बॅट बॉल संपर्क झाला नाहीये आणि अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. या षटकामध्ये केला विचार केला तर चांगली गोलंदाजी करताना पाहिले आपण अतुल ठाकरे यांना. यावेळेस पुन्हा एकदा बघा बॅटरला पूर्णपणे बीट केलं होतं, फिंगर रोल केली होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे बॅकफुट वरती नेऊन ठेवलाय केबीएम स्पोर्ट्स या संघाला. पुन्हा एकदा चोक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला गोलंदाज अतुल ठाकरे. बघा अतुल ठाकरे थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, परंतु स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहतोय. शेवटचा बॉल मिस टायमिंग झालाय, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज अतुल ठाकरे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करतोय आणि मोठा विकेट अजून एक मिळतोय अतुल ठाकरे यांच्या नावावरती. रवी डावला बॅक टू डगआउट, गॉन.
बघा नेमकं काय झालंय की अतुलची गोलंदाजी. अतुल आला आणि हे तिसरं षटक फेकूनही गेला. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर मग फक्त 3 धावा 1 विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग नपितुली गेंदबाजी ज्याला म्हणतायत ना ती केली आहे. कारण की इकॉनॉमिकल आणि रवीची विकेट ते खास करून मात्र इथे मिळवून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि 3 ओव्हरच्या खेळामध्ये 3 गडी गमावत असताना 33 धावा फलकावर. अतुलच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये तब्बल गेलेला आपण पाहिला तर मग 12 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मग विकेट देखील आहेत महत्त्वपूर्ण 2. आणि चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. बघा किरणचा जो स्पेल होता थोडासा महागडा, परंतु आता जो स्पेल असेल 4थ्या खास करून ओव्हरचा कोणाच्या हातामध्ये स्पेल सोपवला गेलाय पाहूया आपण. सनील सावरे नावाचा गोलंदाज आपण पाहिला तर एक डेफिनेटली विकेट टेकर इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. आता आपण पाहिलं तर खास करून मग स्ट्राईक एंडकडे बॅटर महेंद्र असेल तो चांगला सेट झालेला आहे. आतापर्यंत अतुल च्या समोर थोडासा कमी होता, परंतु सनीलच्या समोर 6 मध्ये 17 धावसंख्येवर खेळतोय महेंद्र. विकास जे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला चेंडू पाहतोय आपण. खोल टप्प्यामध्ये टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग नियंत्रणामध्ये एक गेम प्लॅनिंग असायला हवी प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून आणि ती दिसून आली आहे. कारण की अराउंड द विकेटने मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न केला. तिकडे आपण पाहिलं तर मग एक योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी सिंगल कन्वर्ट केली. धावसंख्या पोहोचले 34च्या घरामध्ये. हा मागच्या मॅचचा हिरो विकास. हो हा बॉल दुरून छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. कटचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाहीये. हा येताना पाहायला मिळते डॉट. बघा मागील चेंडूमुळे आपण पाहिलं थोडंसं मोमेंटम आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने खेचलं गेलंय श्री साई समर्थ स्ट्रायकर्स या टीमने. हा मिस टायमिंग शॉट पाहतोय हवेत. केशव आले तिकडे. झेल मात्र त्यांच्या माध्यमातून ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅचिंग का मॅच. सोडणार कॅच तर तुम्ही हरू शकताय क्रिकेटचा मॅच. हा मंत्र उच्चारला जातोय ना, परंतु दर्शनी ते कॅच सोडणं महागात पडू शकते. कारण की मागच्या मॅच मध्ये विकास यांचा कॅच सोडला होता, त्यानंतर विरोधी संघाने मॅच सोडला होता. यावेळेस लोअर फुटचा बॅक टू द बॉलर. सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय आणि महेंद्र कांबळे यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. आपण पाहू शकते की मग पंचांचा देखील इशारा मिळाला आहे. कारण की रिव्ह्यूची मात्र डिमांड केलेली आहे आणि हाईट फॅक्टर लक्षात घेता तिसऱ्या अंपायरची मदत. तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून हे डिसिजन मात्र क्लिअर केलं जाईल. परशुरामजी पाटील भरपूर सिनियर अंपायर्स टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर मग एक आपल्या कॉमेंट्रीची आपल्या पंचांची छाप आपण पाहिले तर मग सध्या तरी आमच्या ऑन स्क्रीन्सवर कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसऱ्या पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन पोहोचवलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर रिव्ह्यू होता तो देखील मात्र इथे लॉस होताना पाहायला मिळते. कारण की बघा पंचांनी देखील पाहणी केली आहे. कारण की लेवलमध्ये चेंडू आणि खाली जात होता आणि तेच निरीक्षण करत असताना हे डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. सध्या तरी आपण पाहू शकते मग विकेट मिळाली महेंद्र या खेळाडूची. इन्फॉर्म बॅटरला मात्र आपण पहिला परतावं लागलं आणि सळीच्या खात्यामध्ये विकेट मोठी विकेट म्हणू शकतो आपण दर्शन. कारण की या विकेटमुळे आपण पाहिलं
तर भरपूर या स्कोरवर परिणाम पडू शकतो. नुकताच मंचाच्या दिशेने अलिश चिपेंद्रे दादांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम अलिश चिपेंद्रे. सागरची घायल त्यांचं देखील इथे शुभ आगमन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आल्यानंतर आपण पाहतोय या वेळेला आपल्या संघासाठी आलोय लेट मात्र थेट दर्शवत असताना पहिला शॉट क्रॅकिंग शॉट आणि आल्या ठोकलाय. APL मध्ये दमखम दर्शवणारा फाटका चौकार 4. बघा या 4 धावणे धावफलक जयेश जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती, 39 या आकड्यावरती. म्हणजे इथे विकेट सुद्धा मिळाल्यात परंतु स्कोर कार्ड सुद्धा मोठ्या संख्येने वाढत चाललाय. धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. सनीलची आतापर्यंत स्पेल छान राहिला. 6 धावा त्यांनी दिल्यात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न हवे. चेंडू उंचावलाय. फिल्डर तिकडे अंदाजा लावतात लोकेश होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग झेल कंप्लीट केला जाईल. नुकताच ठोकला होता चौकार मात्र त्यालाच केलेला प्रतिवार गोलंदाजाने आणि मात्र या व्यवहारामध्ये पाहिला आपण तर मग केलाय अपघात आणि पाहिलं आपण तर मग खेळाडू स्वप्नील लांगे झालाय बाद. विकेट डाऊन. दर्शन काय जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण की ह्या स्पेल मध्ये सनीलने देखील 6 धावा आणि 2 विकेट जे कुशल विकेट मिळवून देण्याचं कार्य केलंय. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला कंप्लीट होत असताना 5 गडी आतापर्यंत गमावलेत. KBM टीम मागील 2 मॅच मध्ये आपण बघितलं तर त्यांचा खेळ आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाला. परंतु इथे आता ना बॅटिंग करत असताना जी बॅट मात्र त्यांची आहे ना महेंद्रची बोलली होती. कारण की बघा एक सेनापती पाडा तुमची नक्कीच पूर्ण आपण पाहिलं तर प्रजा धाराशाही होऊ शकते. आकाशची विकेट जी मिळवल्यानंतर आता पाहिलं आपण की कुठेतरी या मॅच मध्ये आहे ना की KBM टीमला थोडंसं बॅकफुटला ढकललं गेलं हे चित्र दिसून आले. दर्शन नक्कीच आदित्य येतोय यावेळेस. मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत होता बघा. यष्टांच्या मागे झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. तिकडे गणेश होते. एफर्ट्स तर पूर्णपणे लावले होते परंतु चेंडू त्याच्या हातामध्ये विसावला गेला नाहीये. सिंगल धावालाय आकाश वाघ. वाघासारखी धडकाई करावी लागेल आकाशांना कारण संघ थोडासा पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. जयेश आकाश वाघ यांना कोण विसरेल. जबरदस्त खेळाडू आहेत परंतु जबरदस्त गोलंदाजी आदित्य मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक पर्व कॉमन प्रीमियर लीग मध्ये आकाश वाघचा जलवा आपण पाहिला होता. 2022 जे पर्व मात्र KPLचं त्याने अक्षरशः गाजवलं होतं परंतु APLचं हे पर्व गाजवेल का. धीमा धीमा इन कटर स्लोअर वन व्हेरिएशन व्हरायटीज क्वालिटी सगळं काही आपण पाहिलं. विविधता आदित्यकडे आहे आणि ती व्हरायटीज मात्र दर्शवली जाते. सलगचा दुसरा हा डॉट चेंडू आतापर्यंत आपण बघितलं तर मग सटीक टप्प्यावर गोलंदाजी होते. दर्शन पूर्णपणे याही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 3 मध्ये फक्त 1 धाव आली. दर्शन यावेळेस ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहतो पण शत्रुषक आहे तिकडे रोशन घोषे आणि सुंदर झेल. फलंदाज आकाश नक्कीच ठरतोय फेल. बघा फटका चांगला खेळला होता बॅटर आकाश यांनी परंतु तिकडे झेल सुद्धा चांगला घेतला गेला रोशन यांच्या मार्फत. जबरदस्त फिल्डिंगचा नजर आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की मग प्रत्येक बॅटर आता बॉलवर मात्र फक्त आणि फक्त मोठे फटके हेच मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात. KBM टीम आपण पाहिली आहे तर मग थोडीशी मात्र बिकट स्थितीमध्ये येताना पाहायला मिळते. 40 धावसंख्येवर 6 गडी गमावलेत. आदित्य बर्फचा देखील स्पेल पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. आणखीन एक KBM टीम जर विचार करायचा झाला ना तर दर्शन या टीमकडे 101 महारथी बॅटर आहेत. कारण की त्या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं ना तर आता नवीन बॅटर दयानंद तुंबडा आणखीन एक बिग हिटर
बघा आल्या आल्या आपण पाहिलंय बिग हिटर आणि बिग हिटिंग आल्या आल्या लगेचच केली आहे. चेंडूला मात्र थेट उडवलंय. आणि नक्कीच दर्शवलं गेलंय की संघ मालक भाऊदादा महाले यांना सांगून दिलंय की मी तुमच्या संघातला खेळाडू आहे आणि तुमच्या संघामध्ये घेत असताना मी असा खेळ काढू शकतोय. पुन्हा एकदा बॅकफूट वरून, परंतु या वेळेला मात्र फिल्डर तिकडे कॅच कलेक्ट केला जाईल. षटकार ठोकला परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर त्याला देखील दाखवला तंबूचा रस्ता. आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 7. पण इथून पाहिलं तर 7 विकेट पडलेले आहेत केबीएम स्पोर्ट्स सातिवली संघाच्या. पूर्णपणे बॅकवूड वरती नेऊन ठेवला या मॅच मध्ये, पूर्णपणे फ्रंटफूट वरती आणलंय साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो येताना मिस्टर दिनेश बाबर या खेळाडूला आपण पाहतोय जो केतकी बॉईज खंडीपाडा संघातून ओपनरचा खेळाडू म्हणून आपण त्याला खेळत असतो खेळताना पाहिलंय. परंतु या केबीएम टीम मध्ये आपण बघितलं ना तर आता बॅटिंग क्रमांक किती आहे तर तब्बल 9 या आकड्यावर बॅटिंग करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळालंय. स्टायलिश प्लेअर आहे आणि जवळजवळ आपण बघितलं तर 5 ओव्हरचा खेळ पाहिलाय आणि आत्ता मात्र असेल तो म्हणजे शेवटचा ओव्हरचा खेळ. धाव फलकावर 46. पहिला बॉल यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु ऑप्स्टमचा मारा यावेळेस लोकेश बोईर यांनी केला होता. वाईट असलेला पंचांचा येतोय. एक अव्वांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या त्याच्यामध्ये धावफलक पाहतो पण 47 वर जाऊन पोहोचते. 47 रन्स ऑन बोर्ड. लोकेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील विकाससाठी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस उडवलाय सरळ बॅटीने खेळून काढलाय. आमचे कॅमेरामॅन आहेत समोर, त्यांच्या डोक्याच्या वरून सरळ 6 धावांसाठी येतोय बिग शॉट 6. बघा तिकडे रोहित बसले होते आमचे कॅमेरामॅन आणि त्यांच्या सरळ डोक्याच्या वरून हा चेंडूला खेळून काढलाय. विकास वळवी मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. मागची मॅच विकास यांनी पूर्णपणे गाजवली होती. जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडली होती असंच काहीतरी दर्शवताना पाहतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी होता. आता इथून पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 5 चेंडू होती जयेश. कमीत कमी 20 ते 25 धावा बनवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील मग 4 जवळजवळ षटकार ठोकावे लागतील कारण की जर 20-25 धावा तर एक बॉल तर मात्र कंप्लीट झालाय. परंतु अजून देखील येणारे चेंडू आणि त्यावर मात्र संधी करावी लागेल पूर्ण. आम्ही टायमिंग शॉट पाहतो या वेळेला स्वतः गोलंदाज आहे तो. दुसरा प्रयत्न लोकेश. आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर मग कॉटन बॉलची संधी आणि आपण पाहिले ती कंप्लीट केली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. आणि धक्का क्रमांक आपण पाहिला तर 8वा दिलाय आणि विकास वळवी नावाचा बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये हा बाद केलाय. आतिश येतोय न्यू बॅटर पाहतोय पण आतिश बरफ बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. धावसंख्या पाहतो पण 53 वरती जाऊन पोहोचलाय. 53 रन्स ऑन बोर्ड. 53 धावा इथून स्कोर कार्ड वरती लागले गेले आहेत. इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 विकेट डाऊन झाले 53 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील आहेत. आतिश बरफ जे लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. बघा भरपूर आता मात्र केबीएमची परिस्थिती गंभीर केली इकडे. एक वान चेंडू पाहतोय आपण हलकीशी बॅटची कडा स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते आणि जवळजवळ आपण पाहू शकतो की मग इथे धाव कंप्लीट केली गेली. एका धावाने धावसंख्या पोहोचली जाते हलूच 53 वरून 54च्या घरामध्ये.
तिथे आपण पाहिलं तर मग दिनेश बाबर यांना मात्र स्ट्राईक मिळते आणि दिनेश यांच्या समोर आहेत आता 3 चेंडू. या 3 चेंडूवर आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतील का? यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पडला होता. पंचांनी चेंडू वाईट झालाय, परंतु पंचांनी रेफर केलाय. बॅटिंग बॉलिंग करणाऱ्या संघाने रेफर केलाय. फक्त कर्णधार असतील तेच रिव्ह्यू घेऊ शकतात. नक्कीच रिव्ह्यूचा आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. बघा तिसऱ्या पंचांना इन्व्हॉल्व केलंय, DRS चा वापर केलाय आणि मग परशुरामजी पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत आणि ते अधिक बारकाईने नीट निरीक्षण करतायत आणि त्याने सांगितलंय निरीक्षण करून असताना की हा चेंडू असेल वाईट. या वेळेला आपण पाहिलं तर मग मिस टायमिंग शॉट, स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा छेच्या खाली आणि मग विकेट देखील मिळाली. मयूरची विकेट इथे मिळताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 9. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग रिव्ह्यूचा विचार करायचा झाला ना तर दोन्ही संघाने मात्र रिव्ह्यू मात्र गमावलेले आहेत. जवळजवळ ज्या धावा पाहिल्या आपण तर 55 आणि या 55 धावसंख्येवर आपण पाहिला तर मग 9वा हा गडी बाद होताना पाहायला मिळत आहे. आता नेमकं काय झालंय तर मग ऑल आऊटचं संकट आले की काय? आणि हो, ऑल आऊटचं संकट देखील इथे येताना पाहायला मिळालंय, कारण की या इनिंगचे चेंडू शेष आहेत ते 2. डेफिनेटली आतापर्यंत 9 गडी गमावलेत आणि लोकेशची गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांच्या 9व्या धावसंख्येवर त्यांनी वैयक्तिक बॉलिंग स्पेलमध्ये ही दुसरी सफलता प्राप्त केली. रुपेश येतोय. शेवटचा विकेट असेल KBM स्पोर्ट्स सातिवली संघाचा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि विकेट आणि ऑल आउट झालाय KBM स्पोर्ट्स सातिवली हा संघ. धावसंख्या पाहता आपण जाऊन पोहोचलेली गेली आहे. 55 धावा झाल्यात आणि 56 धावांचं इथे टार्गेट सेट केलं गेलं आहे. डेफिनेटली आपण पाहू शकते 56 धावांचा टार्गेट सेट आहे. पुढील मॅचचा टॉस असेल SK फायटर्स आणि विघ्नेश वॉरियर्स. बघा दोन्ही संघांचा जर परफॉर्मन्स आपण बघितला तर तितका छान झाला नाहीये. प्रदीपजी लोखंडे आहेत कॉमेंट्री. चला 2 कॅप्टन्स मी रिक्वेस्ट करते का आपण प्लीज स्पीक या. सध्या तरी आपण बघितलं SK फायर्स आणि विघ्नेश वॉरियर्स. 2 कॅप्टन या प्लीज, क्विक या, फास्ट या. आणि आमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण सूचना पोहोचली आहे की हा मॅच असेल तो 4 ओव्हरचा असेल. आलिश दादा बेंद्रे इथे उपस्थित झालेत. आलिश दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते करूया हा टॉस. आदिवासी प्रीमियर लीग 2026 आपण पाहिलं तर मग हे सीझन अपेक्षा दोन्ही संघांकडून छान ठेवल्या, परंतु आपण पाहिलं तर दोन्ही आलिश दादांच्या शुभ हस्ते हा टॉस. कोण कॉल देतोय? चला आपण बघू शकतोय SK फायरच्या टीमकडून कॉल. छापा आणि येतोय काटा
आलिश दादा आपण मंचावर विराजमान व्हा. छापा SK5 टीमने कॉल दिला. दर्शन यांच्याकडे कॉल जातोय. दर्शन टॉस जिंकलाय, काय निवडशील? बॅटिंग. बघा पहिल्या 2 मॅचमध्ये परफॉर्मन्स छान झालं नाही, काय झालं नेमकं? नक्कीच परफॉर्मन्स चांगला होता, परंतु आमची फिल्डिंग थोडीशी वीक होती. त्याच्या कारणास्तव तर आम्ही पाहिलं तर दोन्ही मॅच आम्ही हातातलं मॅच गमावल्यात. सुरुवात चांगली झाली नाहीये, परंतु शेवट नक्कीच शेवट गोल करण्याचा प्रयत्न करू. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. विजय यांच्याकडे वळूया. विजय, तुमचा देखील परफॉर्मन्स जवळजवळ अपेक्षित होता, छान झाला नाही, काय म्हणशील? परफॉर्मन्स थोडासा खराब झाला आणि फिल्डिंगमध्ये देखील चुका झाल्या, बॉलिंगमध्ये देखील थोडंसं नियंत्रण खचलं गेलं. आता 2 मॅचमध्ये चांगलं झालं नाही, परंतु FELचं पर्व आहे आणि पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं तर परफॉर्मन्स छान झाला नाही, परंतु शेवट आणि निश्चितच यावेळेस काही प्लेयर आहेत त्यांना संधी मिळाली नाही, त्यांना आम्ही थोडंसं प्राधान्य देऊ या मॅचमध्ये. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा. भरत थळे स्ट्राईक वरती. पहिला बॉल नो बॉल वरती मिळालाय फायदा, ठोकलाय षटकार, 7 धावा. बघा भीमर चेंडू हाताळलाय आणि त्याच्यावरती हे आक्रमण केलेलं आहे. एक बिग शॉट भरत थळे या बॅटरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. या 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. बघा एकही चेंडू टाकून झालेला नाहीये. 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा चेंडू जर आपण बघितला भरपूर दूरवर जाऊन पडलेला आहे. चेंडू आउट ऑफ दी पार्क झालाय. तिकडे चेंडू आता शोधावा लागणार आहे प्रेक्षकांना तिकडे. बघा या मॅच मध्ये आपण पाहतो KBM स्पोर्ट्स चांगला परफॉर्मन्स देताना दिसलेला नाहीये, कारण या अगोदर खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. भरत थळे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. पहिले 2 मॅचेस जर आपण बघितल्या थोडासा फ्लॉप शो राहिला होता भरत याचा, मात्र इथे आपण पाहतो या चांगली फलंदाजी करताना दिसते. मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू हा टाकलाय, कमबॅक केलंय यावेळेस आकाश धानवी या गोलंदाजाने. इथे पण पाहतो या बॅटच्या आतली कडा लागली होती इनसाइड एज. ते पण पाहतो या की धाव मिळत नाहीये. पहिला चेंडू जर आपण बघितला ना तर एक्स्ट्रा चेंडू होता, त्याच्यावरती षटकार देखील ठोकला. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव हाताळले गेलेत. पुढे सरसावून फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे दिनेश बाबर, तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेला आहे स्कोर कार्ड तो म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 56 धावांचं टार्गेट आहे. 56 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहतो या 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता अतुल हा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. इथे बघा फोर्स केले चेंडूला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये नाही आहे, त्याचा फायदा मिळालाय. अतुल ठाकरे या फलंदाजाला आलाय चौकार. बघा हा चौकार आलेला आहे. आणि बघा जयेश एक्स्ट्रा चेंडूने सुरुवात झाली होती. पहिल्या 2 मॅचचा परफॉर्मन्स आपण जर बघितला आकाश धानवी याचा खूप चांगला राहिलेला आहे. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफूट वरती दिसतोय KBM स्पोर्ट हा संघ. नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी थोडासा कंटिन्यूनी खेळण्याचा देखील प्रेशर असू शकतोय, थकवा देखील असू शकतोय. परंतु क्रिकेटच्या गेममध्ये तुम्ही थकवा किंवा आपण कारण हे देऊ शकत नाहीये. आकाश हा खेळाडू आपण बघितला तर तितका स्ट्रॉंग खेळाडू आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा छान फटका अतुल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगला फटका. आतापर्यंत एक चौकार देखील पाहायला गेले आहेत. प्रदीप 12 धावा आहेत फलकावर.
या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग आकाश शेवटचा बॉल हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं तर मग स्ट्राईक मात्र ठेवण्याच्या स्वतःकडे अनुषंगाने मात्र हा ड्राईव्ह केला अतुल ठाकरे या बॅटरने आपण पाहिलं तर सिंगल धाव मिळाली आहे, धावसंख्या पोहोचली गेली आहे तर जवळजवळ 13च्या घरामध्ये. बघा आदिवासी प्रीमियर लीग हे पर्व आपण पाहतोय. आतापर्यंतचा एक इतिहास आपण जर बघितला तर पहिल्या ओव्हरमध्ये आले 13-30 मध्ये 43 धावा आणखीन हव्या आहेत. बघा हा पहिला दिवस आहे. आतापर्यंत एक प्रदीप गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे ना की जितके पण आपण पाहू शकतोय ना की जे तिसऱ्या अंपायरची मात्र आपण पाहिलं जेव्हा जेव्हा मदत घेतली आहे, परंतु त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट काय बघायला मिळाली माहिती आहे का की आतापर्यंत जे ऑफिशियल अंपायर्स आहेत ना त्यांना चॅलेंज केलं गेलंय रिव्ह्यूच्या माध्यमातून, परंतु त्या चॅलेंजमध्ये आपण पाहिलं ना तर त्यांना मात्र बीट केलेलं नाही आहे कारण की इतके अनुभवी पंच आहेत आणि ही पंचांची भूमिका आपण बघितली तर मग योग्य रीतीने आतापर्यंत त्यांचं एक कोणतंही आपण बघितलं ना जर डिसिजन असेल ते मात्र आपण बघितलं तर ते मात्र चुकीचं ठरलं नाही आहे. बघा आत्तापर्यंत जर खेळ आपण पाहिला तर मोस्ट रनरअप रन त्याचं आपण बघितलं तर कोणत्या खेळाडूचे आहेत तर 59 आपण बघितलं तर आकाश दानवे, अतुल 56, महेंद्र 54 आहेत. त्यांच्यानंतर आपण बघितलं विकेटच्या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं तर मग अतुल या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळतोय. बघा रवी आलाय. रवी पहिला चेंडू डाऊन द लेग हाताळतोय. लेग एसटी सोडून जाणार आहे चेंडू आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता अतुल याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. मात्र एक एक्स्ट्रा चेंडू आणि एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जात आहे. सकाळपासून आमच्यासोबत स्कोरिंगचं काम वैभव थुम चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसतोय. इथे बघा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडूला उडवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांकरता एक बिग शॉट षटकार. बघा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळायचं होतं. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पडला आणि त्याच्यावरती हा बैठक शॉट खेळला आणि षटकार ठोकलाय. जयेश डेफिनेटली आपण बघितलं तर स्लग ही खासियत आहे आणि फेवरेट शॉट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं मग अतुल ठाकरे त्याच कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू मनीष तारवी त्याला देखील आपण पाहू शकतोय. असे खेळाडू आहेत आणि हे फटके मात्र आपण बघितलं तर नेत्रदिव फटके खेळतात आणि अतुलने मात्र तो खेळला गेलाय आणि आपण पाहू शकतोय टायमिंग किती आहे. सुंदर टायमिंग पाहायला मिळालं. आता होती टायमिंग परंतु या वेळेला ताकद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल अतुल तोपर्यंत बॉल मात्र हे बाउंड्रीच्या बाहेरच जाताना पाहायला मिळतील आणि तेच दर्शवलं गेलंय. लगातार हा मात्र दुसरा वार आणि पाहायला मिळतोय षटकार. बघा सर पातळ बांध्याचा हा खेळाडू आपण पाहतोय, मात्र ताकद भरपूर आहे त्याच्याकडे. बघा काय जबरदस्त त्यांनी हा फटका इथे खेचलेला आहे. लवचिकता देखील त्याच्याकडे आपण पाहतोय भरलेली आहे. अतुल नावाचा बॅटर आपण बघितलं तर अफडातून खेळ करतोय. धावसंख्या पोहोचली आहे 26च्या घरामध्ये आणि आता पाहिलं पण तर येणारे 28 चेंडू आणि 30 धावा. मला तरी वाटत नाही प्रदीप की आता या 30 धावा करण्यासाठी जर अतुल उभा राहिला ना मैदानाच्या आतमध्ये तर 28 चेंडू घेईन, कारण की असा खेळाडू आहे. काय बघा मॅच बॉल आलेला आहे आणि अतुलची आतापर्यंत 2 लगातार सिक्सर आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग ऑलमोस्ट 13 धावा आलेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर षटकाराची हॅट्रिक्स साधलेली आहे आणि पुन्हा एकदा षटकाराच्या हॅट्रिक्स वर येताना पाहायला मिळतोय. ओ स्लॉग से पाहतो या वेळेला मैं हूँ आजाद परिंदा ना मुझ पे चलेगा किसका जोर जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. 6 काय फटका इथे लगावलाय. बैठक शॉट आहे. चेंडू अगदी पाहतोय थोडासा डीप होत होता, मात्र चेंडूला डीप होऊ दिलेला नाही आहे आणि या स्लॉक केलंय चेंडूला. 6 धावांकरता बिग शॉट. ऑफस्टंपच्या बाहेर ब्लॉकल मात्र याही वेळेला गॅप मधून वेगाने 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 चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. एपीएल चौकार.
अतुलची मात्र आपण पाहिले तर इथे बादशाहत वाढली आहे. बादशाह बनला गेलाय सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आजच्या दिवसामध्ये मात्र तो ठरलाय. विकेट टेकर त्यात नंतर जास्त धावा करताना पाहायला मिळतोय. आणि श्री साई समर्थ ससुनवगर या संघासाठी आपण बघितलं तर हुकमी एक्का बनलाय. बॉल बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. धावसंख्या आपण जर बघितली तर फलकावर आहे 36. 20 धाव्यांची गरज असेल. हा पुन्हा एकदा पाहतोय आपण आडवी बॅट. नक्कीच आपण पाहिली तर ही बॅट मात्र आपण पाहिले तर बॅट वाजवते सध्या तरी गोलंदाजाचा. आणि याही वेळेला चेंडू मात्र आपण पाहिला तर स्टँड मध्ये पोहोचवलाय. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग षटकारांची आतिषबाजी होत असताना धाव संख्या पोहोचली गेली आहे 42च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी धावेंची गरज आपण पाहिली तर आहे. चौदा धावेंची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. प्रदीप काय म्हणशील या ओव्हर मध्ये भरपूर धावा आल्या प्रदीप? बघा ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे वन मॅन शो सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय एकट्या अतुल ठाकरे याचा. मात्र भरत याने त्याला चांगली साथ दिली. बघा एका बाजूने भरत फक्त बघ्याची भूमिका पार पाडतो, एका बाजूने अतुल ठाकरे मोठे फटके खेळतोय. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाचा ओनर भरपूर खुश झाले असतील ज्या प्रकारे त्यांच्या संघाने कामगिरी केलंय. इथे बघा भरत याच्या बॅट मधून भरत आता आलाय परत. कारण सकाळी सत्रामध्ये आपण बघितलं जयेश 2 मॅच मध्ये थोडासा फ्लॉप ठरला होता. मात्र आता भरत परत येताना दिसतोय. भरतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलेला आहे 6. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला चला बॉल देखील पुरवा. तसं म्हणतात ना की खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. आणि तेच मात्र आपण पाहू शकते. मग अतुलला पाहून आता मात्र भरतने देखील विचार केला तर अतुल ठोकतोय तर नक्कीच मी का नाही ठोकू शकत. माझ्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, माझी देखील क्षमता आहे. 8 धाव्यांची गरज आता. थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. याही वेळेला आपण बघितला तर मग 1 बाउन्स फॉर दी ओव्हर असा इशारा मात्र हा दिला जात आहे. बघा ज्याप्रमाणे आपण पाहिले तर मग ह्या चेसिंग मध्ये आहे ना 48 धाव्यांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली पहिल्या विकेटसाठी प्रदीप. यावेळेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला मात्र शतरक्षक आहे. यावेळेस बघा चुकी होणार नाही. आतिश बरफ होते तिकडे खूप चांगला झेल पकडलाय. अखेरीस इथे विकेट मिळालेली आहे, ब्रेक थ्रू मिळालाय तो म्हणजे केबीएम स्पोर्ट्स या संघाला. पहिला धक्का आपण पाहिला तर मग तिथे अखेरीस मात्र लागला गेलाय. एलिव्हेशन मात्र आपण पाहिलं व्यवस्थित मिळालं नाहीये. टायमिंग प्रॉपर झाला होता परंतु त्याचमुळे आपण पाहिलं तर शतरक्षकाला निवडताना पाहायला मिळाला फटका. परंतु भरतने पार्टनरशिप आपण पाहिले तर आपल्या पार्टनरच्या जोडीने योग्य रीतीने कन्वर्ट केली आहे. मॅच मात्र आपण पाहिली आहे तर जवळजवळ जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर मग पुढचा जो प्रवास आहे ना तो मात्र सुखाचा केलाय असंच म्हणू शकते प्रदीप. कारण की जी मॅच मधली हवा आहे ना या दोन्ही बॅटर्सने काढलेली आहे. नक्कीच सध्या तरी एकतर्फा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पूर्णपणे जी पकड आहे ती मजबूत केलंय ती म्हणजे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाने. नव्याने आलेला बॅटर लोकेश. इथे बघा कुठे बाजू चेंडू होता जागा बनून खेळण्याचा प्रयत्न लोकेश भोईर याचा खरा फिल्डिंग. बघा दयानंद तुंबडा आले होते तिकडे आणि त्यांच्याकडनं मिसफिल्ड झाला. चेंडू फरार सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत APL चौकार. बघा चौकाराने धाव फलक पोहोचलं गेलंय 52च्या घरामध्ये. आता 4 धाव्यांची गरज. आणि लोकेश कदाचित मला तरी वाटते की आता ह्याच बॉलवर गेम फिनिश करतायत की काय. प्रयत्न तर तोच होताना पाहायला मिळाला. परंतु आपण पाहिलं तर चांगला बॉल मात्र इथे हाताळला जातोय विकास वळवी यांच्या माध्यमातून. लोकेश भोईर यांनी आता आपण पाहिलं तर एक चौकार. परंतु अतुल ठाकरे या खेळाडूने मात्र आपण पाहिलं ना तर पूर्णपणे आपण पाहू शकतोय
आपल्या नावाचा बोलबाला या APL मध्ये आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये दर्शवला गेलाय. खेचून मारण्याचा प्रयत्न, हो हो, या वेळेला नेमकं झालंय काय, कशा पण का होईना, मात्र इथे आपण पाहिला तर चौकार येताना पाहायला मिळालाय आणि हा मात्र चौकार विजय संपन्न देणारा हा चौकार पाहायला मिळालाय. आणि हा सामना साई समर्थ स्ट्रायकर्स असून नवघर संघाने 9 विकेट्सने मात्र जिंकला गेलाय आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये शीर्षवर जाण्याचा हा पराक्रम केलाय. अभिनंदन टीम श्री साई समर्थ स्ट्रायकर्स, सुशांत दादा पाटील, अमृत जी परेड असतील या टीमचे आपण बघितलं तर मेंटर असतील, मॅनेजर असतील आणि मग सगळे समर्थक देखील आपण बघितलं तर मग सगळे खेळाडू देखील आपण बघितलं तर मग खुश असतील. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण अतुल या मॅन ऑफ द मॅच. लगातार 3 मॅच मध्ये अतुल ठाकरे हा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. चला नेक्स्ट मॅच लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असणार आहे. चला अतुल ठाकरे तसेच पुन्हा एकदा लोकेश भोईर गेम चेंजर ठरतोय. शेवटचं षटक त्याने हाताला 3 विकेट्स त्याने मिळवले होते आणि 9 धावा त्याने खर्च केल्या. लोकेश भोईर गेम चेंजर ठरतो या सामन्याचा. तसेच मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे अतुल ठाकरे. चला गाडी मैदानाच्या बाहेर काढायची आहे, तिकडे मॅच चालू झालेली आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला एसके फायर्स प्लेयर ऑफ द मॅच अतुल ठाकरे. बघा 9 चेंडूमध्ये 33 धावा त्याने बनवल्यात आणि 2 विकेट बॉलिंग करत असताना बघा त्याचा परफॉर्मन्स आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी केली होती. बघा हा चेंडू सरळ आकाशामध्ये पाठवला होता. हा बघा सिग्नेचर शॉट आहे, बैठक शॉट अतुल याचा. बघा लवचिकता आहे त्याच्याकडे आणि त्याचा फायदा नक्कीच त्याला झालेला आहे. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. चला आपण जातोय प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सागरजी सोमन तसेच मयूरजी शेंडे. चला सागरजी सोमन आणि मयूरजी शेंडे आपण यायचं आहे. अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला जाईल, तो म्हणजे अतुल ठाकरे याला. सागर सोमन तसेच मयूर शेंडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. त्यानंतर गेम चेंजर ठरतो या स्पर्धेचा. अतुल 2 मिनिट